ज्या मुलीचं शिर आणि धड वेगळं करून हत्या केली तीच मुलगी एका महिन्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आली। ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, पण हे खरंय। ज्या मुलीची हत्या झाली तीच मुलगी पुन्हा जिवंत कशी झाली आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेजवळ अनेक मराठी कुटुंब राहतात। यातीलच एक कुटुंब म्हणजे शिवानी कळमेकर हिचं कुटुंब। शिवानी कळमेकर हिचं प्रेम प्रकरण हे दुसरं कोणासोबत नसून तिच्याच चुलत भावासोबत होतं। शिवानी आणि तिच्या चुलत भावाचं हे प्रेम प्रकरण तिच्या वडिलांना कळालं। तिचे वडील बापूराज कळमेकर यांचा तिच्या मुलीच्या प्रेमाला विरोध होता, त्यामुळे ते सतत शिवानीला तिच्या चुलत भावापासून दूर राहायला व प्रकरण संपवायला सांगायचे, परंतु शिवानी काहीही ऐकायला तयार नव्हती। त्यामुळे तिच्या भावाने व तिच्या वडिलांनी शिवानीचं लग्न लावून दिलं, परंतु लग्नाच्या थोड्याच दिवसानंतर शिवानी परत माहेरी आली। माहेरी आल्यानंतर ती तिच्या चुलत भावासोबत राहण्याचा हट्ट करू लागली। यातूनच एके दिवशी तिचे व तिच्या वडिलांचे वाद झाले। हा वाद एवढा वाढला की रागाच्या भरात तिच्या वडिलांनी म्हणजे बापूराज कळमेकरनी एक लाकूड थेट तिच्या डोक्यात मारला। या हल्ल्यामुळे ती जमिनीवर आदळली व तिचा जागीच मृत्यू झाला। यानंतर तिच्या वडिलांनी तिचा मृतदेह आपल्या मुलाच्या मदतीने बुलढाण्यातील जळगाव जामोद येथील एका शेतात फेकला, परंतु तिचा मृतदेह ओळखला जाऊ नये म्हणून तिचं शीर आणि धड वेगळं केलं। एवढंच नाही तर तिचं शीर देखील जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा मृतदेह पोलिसांना सापडला आणि त्यांनी तपास सुरू केला। त्यांच्या तपासात हा मृतदेह शिवानीचा आहे, तसेच तिच्या वडिलांनी व तिच्या भावानी मिळून तिला मारल्याचं समोर आलं। यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतलं, तसेच त्या दोघांनीही गुन्हा कबूल केला। मात्र आता एका महिन्यानंतर शिवानी अचानक पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिनेच मृत शिवानी असल्याचा दावा केला। मृत शिवानी परत कशी आली असा प्रश्न पोलिसांना देखील पडला होता, त्यामुळे त्यांनी शिवानीचे नातेवाईक, इतर कागदपत्रे व फिंगरप्रिंट तपासले। आता तीच शिवानी आहे असं निष्पन्न झालंय। यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय। पोलिसांनी तिच्या भावाची व वडिलांची देखील सुटका करून टाकली आहे, परंतु आता प्रश्न उभा राहतो की जी डेड बॉडी पोलिसांना मिळाली होती ती नेमकी कोणाची होती। सध्या पोलीस या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत।